छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील शेलगाव इथं रस्त्याअभावी ग्रामस्थांचे हाल होत आहेत आणि गंभीर परिस्थिती निर्माण झाली। गट क्रमांक 23, 24, 26, 27, 70 आणि 872 मधील शेत जमिनीपर्यंत जाण्यासाठी गाडी रस्ता नसल्याने सुमारे 200 नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। याबाबत प्रशासनाकडे वारंवार अर्ज करूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही। मौजे शेलगाव येथील अफजल रमजान पटेल यांनी प्रशासनाकडे निवेदन देत गट क्रमांक 92, 93, 21 आणि 22 च्या पूर्वीच्या बांधावरून तसंच गट क्रमांक 79, 78 आणि 71 च्या पश्चिम बांधावरून नवीन गाडी रस्ता मंजूर करण्याची मागणी केली आहे। सन 2021 पासून ही मागणी करण्यात आली असली तरी प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। रस्त्याअभावी ग्रामस्थांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे। आजारी व्यक्तींना दवाखान्यात नेण्यासाठी उचलून घेऊन जाण्याची वेळ येते। अशा प्रकारचे काही व्हिडिओ आणि दृश्य हे न्यूज मराठी 24/7 कडे प्राप्त झालेत। त्यामध्ये रुग्णाला खांद्यावर उचलून दवाखान्यात नेताना ग्रामस्थांची होणारी गैरसोय स्पष्टपणे दिसते। याहून गंभीर बाब म्हणजे सुमारे 1 वर्षांपूर्वी एका शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता। रस्ता नसल्यामुळे त्या शेतकऱ्याला वेळेत दवाखान्यात नेता आलं नाही अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे। त्यामुळे शेलगाव परिसरात रस्त्याअभावी जीव धोक्यात येत असल्याची विदारक परिस्थिती आता समोर आली आहे। रस्त्याअभावी शेलगाव येथील लहान मुलांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना दररोज कच्च्या वाटेनं शेत बांधावरून आणि चिखलातून पायी जावं लागत असल्याची प्रतिक्रिया या मुलांनी दिली आहे। पावसाळ्यात ही परिस्थिती अतिशय गंभीर बनते आणि अनेकदा मुलांना शाळेत जाणंही शक्य होत नाही। सुरक्षित रस्ता नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होतोय। प्रशासनाने तातडीनं गाडी रस्ता उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्यांचा हा त्रास कमी करावा अशी मागणी आता इथल्या नागरिकांनी केली आहे। दरम्यान शेलगाव येथील नागरिकांनी प्रशासनाने तातडीनं लक्ष देऊन कायमस्वरूपी गाडी रस्ता उपलब्ध करून द्यावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। न्यूज मराठी 24/7 या प्रश्नावर प्रशासनाची भूमिका काय असणार याकडेच आता नागरिकांचं लक्ष लागलंय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देविदास थोरात यांनी। मनगटी आम्हाला रस्त्याची लय अडचणी, आम्हाला जाता येत नाही। पूर्वी जात होतो, शेजाऱ्यानं रस्ते बंद केले, आमचे पाणजी होती तिथपर्यंत आमचे रस्ते बंद झाले। आम्हाला जायची एवढी अडचणी, कोणी बिमार झालं तर इथे मरायचं काम आहे पण जाता नाही येत। इथून डॉक्टर येतच नाही, इथं डॉक्टरला यायला दवाखान्यात तर मी इयत्ता 5वीत आहे। मी ZPCPS शेलगाव या शाळेत जातो। आम्हाला जायला रस्ता नाहीये। इथे खूप 15 दिवस पावसाळ्यात जाता येत नाही, कारण आम्हाला रस्ता नाही, खूप अडचण होते। आम्हाला दळण न्यायला खूप अडचण होते। आम्हाला रस्ता नाही, आम्हाला रस्ता द्या। आणि खूप अडचण आहे। कोणत्या शाळेत जातो? ZPCPS शेलगाव। जाणं येणं कसं आहे बाळा तुझं? खूप पाय भरतात, कारण रस्ता खूप अडचणी खूप पडतो आम्ही ना, खूप लागतं। किती दिवसापासून जाय करतो? 7-8 वर्षापासून। तुझं वय किती आहे? 10। 10 वर्ष। मनगटे, राहणार शेलगाव, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। मी शेलगाव इथं उच्चदडी म्हणून एक वस्ती आहे, तिथं रहिवासी आहे। तर माझं असं मत आहे की आम्हाला सुरुवातीपासून 25 वर्षापासून अगोदर आमचे आई वडील असेल त्यांना हा प्रॉब्लेम नव्हता रस्त्याचा। आणि जेव्हा म्हणजे अगोदरच्या लोकांनी जी जमीन विकली नवीन लोकांना, त्यांनी रस्ता म्हणजे ठेवलेलाच नाही। एक साधी फक्त 2 फूट पावलं ठेवलेली आहे। आणि तिथं अगोदर पहिले आमचे जुने लोक सांगतात की 5-6 फूट पांदी होती, पण आज ती पांदी तिथं राहिलेली नाही आहे। म्हणजे या लोकांनी आम्हाला सध्या म्हणजे जाण्या येण्यासाठी आम्हाला रस्ता तिथं 2 फूट ठेवलेला फक्त बस। मग आमचं सुखदुःख असेल, लग्न कार्य असेल किंवा काही पण असेल भानगडी आम्हाला म्हणजे खूपच संघर्ष करावा लागतो त्यासाठी। तर आम्हाला म्हणजे आमचं एकच आता मागणं आहे सरकारकडं की आमचा निकाल लागून स्वतः म्हणजे 2-3 महिने झालेले आहे, निकाल आमच्याकडून लागलेला आहे। तरी पण माननीय तहसील साहेब असेल
त्यांचे अधिकारी असेल यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी, बस हे सांगतो मी. चंद्रकला हरी मनगटे. माझे मिस्टर मागच्या वर्षी त्याला हृदयाचा आजार होता, त्यामुळे त्याला दवाखान्यात नेल्या गेले नाही, काही नाही, रात्रभर परेशान होते. आणि सकाळी 8 वाजता ते संविधान झालं तरी दवाखान्यात आम्हाला रस्ता असतात, आम्ही दवाखान्यात नेलं असतं तर ते वाचू शकले असते. आम्ही दवाखान्यात नेलं नाही तर आमचं काही झालं नाही. आम्हाला काय फायदा झाला? इथली आम्ही 50 माणसाची वस्ती आहे आमच्यावाली, आम्हाला रस्ता नाही, आमची रस्त्याची अडचण आहे. एखादं मेलं तरी कोणाला अंत्यविधीला सुद्धा लवकर येत नाही, बाहेरगावच्या माणसाला काही नाही. आमचा पूर्वीचा रस्ता होता, 25 वर्षापासून आम्ही वापरत होतो, गाडी बैलानं येत होतो, ट्रॅक्टर सुद्धा येत होते आमच्यावाले. पण आता 7-8 वर्षे झाले तसं आमच्याकडे काहीच वाहन सुद्धा येत नाही, काही नाही, यंत्र येत नाही पेरायचे, काही नाही. आम्ही बैल मोगड्यानं पेरतो आणि असं हे करतो. आम्हाला मारा न्याय सुद्धा अडचण आहे, डोक्यावर मारा न्यावं लागत्या, आम्हाला काहीच येत नाही लगी. आणि आमचे मुलं पण शाळेत जात्या, त्याला शाळेत जायचा पण त्रास आहे, त्याला रस्ताच नाही, पडत झडत जात्या. काही मुलं बाहेर गावाला शाळेत टाकले आम्ही, इथं शाळेत जायला रस्ताच नाही. तर मग काय करणार आहे आम्ही? तर आम्हाला रस्ताच पाहिजे, आम्हाला रस्ता द्यायला पाहिजे सरकारनं. आमची रस्त्याची लईच अडचण आहे, आम्हाला लईच त्रास होतो रस्त्याचा. म्हातारे कोतारी माणसं आहे, त्यांना पण नेता येत नाही, दवाखान्यात काही नाही, डॉक्टर पण येत नाही. इथंच कुडून मारायची बारी आली आम्हाला. 2-3 माणसं आता पण आमच्या आजारी ज्यादा, त्याला नेता येत नाही, काही नाही, डॉक्टर सुद्धा येत नाही. काय करावं आम्ही? आम्हाला काहीच चाळच नाही, आम्हाला काही ना काही सरकारनं रस्त्याचं कार्यक्रमाचं करून द्या, रस्त्याचं करून द्या. आम्हाला जातेच येत नाही, आमच्या रस्त्याची लईच अडचण आहे. मी फकीरराव विनायक मनगटे, शेलगाव, राहणार शेलगाव, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आम्ही जवळजवळ 25-30 वर्षाहून रहिवासी असून आम्हाला रस्त्याचा अडचण असल्यामुळं आम्ही तहसीलदार साहेबाकडे कंप्लेंट केली. तहसीलदार साहेबांनी करून आम्हाला रस्ता मंजूर करून दिला. कलेक्टर साहेबांनी दिला, तर SDM साहेबांनी दिला, पण आजपर्यंत आम्हाला रस्ता मोकळा करून भेटला नाही. आम्ही वारंवार खेट्या मारून परेशान झालो, थकून गेलो. किती 1000 फूट आहे येतो, इथं 1000 फूट लंबीचा रस्ता असून आम्हाला रस्ता मोकळा करून मिळावा ही प्रशासनाला विनंती करतो मी. किती शेतकरी आहे तुम्ही या रस्त्यावर? आम्ही कमीत कमी 100 ते 150 शेतकरी या रस्त्यानं राहतो. वस्ती आहे, 2 वस्त्या आहे, उच्चदाडी आणि फकीरवाडी. आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही 19 तारखेला उपोषणाला, अमरण उपोषणाला बसतोय. प्रशासनाने याची दखल घ्यावी काय ही सांगा विनंती. तुम्हाला जे कलेक्टर आहेत त्यांचा पण तुम्हाला निर्णय आलेला आहे, आदेश आलेला आहे की तुमचा हा रस्ता मोकळा करून देण्यात यावा, तरी सुद्धा का दखल घेतली जात नाही? आता कर्मचारी कारवाईच करायला तयार नाही. त्याच्यावर आम्ही वारंवार खेट्या मारू राहतो. तहसीलच्या मंडळाधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकाऱ्यांचा काय विषय? मंडळाधिकारी असं उडवाउडीचे उत्तर देतात, तुमचा निकाल चुकीचा आहे, नंतर बघू, असं करू. म्हणजे मंडळ अधिकारी असे तुम्हाला म्हणतात की जे आदेश दिलेले आहेत तो चुकीचा आहे? हा त्यांनी तुम्ही कल्याणकर मॅडम आहे. म्हणजे त्या मॅडमचं म्हणणं आहे की जो आदेश तुम्हाला पारित केलेला आहे माननीय जिल्हा दंडाधिकारी यांनी, तर तो आदेश त्यांना मान्य नाही. हा, त्यांचं म्हणणं याला दुरुस्ती करून आणा, त्याला दुरुस्ती करून आणा. आम्ही लेखी मागितले, त्यांचं म्हणणं लेखी देत नाही आम्ही तुम्हाला. सद्गुरू बारसे महाराज यांच्या प्रभावी प्रवचनाचा भव्य कार्यक्रम करमाड इथं उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. आपल्या प्रवचनातून सद्गुरूंनी अध्यात्म, सदाचार आणि समाजसेवेचे महत्त्व पटवून दिलं. सद्गुरू बारसे महाराज यांची करमाड इथं गोशाळा असून इथं सुमारे 500 गोमातांचं संगोपन केलं जातं. या गोशाळेमार्फत गोसेवा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जातोय. गोमातांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा असल्याचं त्यांनी आपल्या प्रवचनात नमूद केलंय. या कार्यक्रमासाठी करमाड येथील ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहानं सहकार्य केलंय. आयोजन, व्यवस्थापन आणि नियोजनामध्ये गावकऱ्यांचा सक्रिय सहभाग लाभला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व भाविकांनी सद्गुरूंचे आशीर्वाद घेतले. एकंदरीतच अध्यात्मक आणि समाजसेवेचा संगम घडवणारा हा कार्यक्रम करमाडमध्ये भक्तिमय वातावरणात पार पडलाय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी. काय सांगाल महाराज आजच्या कार्यक्रमाबद्दल? आजच्या कार्यक्रमाबद्दल मी एकच सांगेन की आज जे दुःखपीडित लोक आहे या जगामध्ये, लोक गाय मातेला विसरलेत. गाय माता काय आहे? अच्छा, हे फक्त जगाला गाय माता शिल्लक नाही राहिली, गावरान गाय.
म्हणून जगामध्ये हाच संदेश देऊ इच्छितो की आपली गावरान गाय जगली पाहिजे, लोकांनी ती पाळली पाहिजे. तिच्यापासून अनेक दूध मिळतं, दही मिळतं, तूप मिळतं, अनेक गोष्टी मिळतात, शेण मिळतं. म्हणून लोकांनी गाय माता पाळावी आणि त्यांची समस्या सुटावी, दुःखी कोणी राहिलं नको. म्हणून एवढं सांगू शकतो, गाय माते लोकांनी सेवा करायला पाहिजे. आपल्या गोशाळेमध्ये किती गाय आहेत? आमच्याकडे 250. 250 गाय आहे का? गायीची देखभाल कशी करता? गायची देखभाल सगळं चारा बिरा सगळं आम्ही विकत आणतो. काही लोक आम्हाला लासूट जे मारवाडी समाज आहे ते आम्हाला दान वगैरे देतात. म्हणजे गायीची ते व्यवस्था तुम्ही एकदा येऊन बघा. अच्छा. गाईला आम्ही जर गाय चिखलात झोपेत असेल तर आम्ही स्वतः चिखलात झोपतो. अच्छा. गाय जर पावसामध्ये राहत असेल तर हजारो लोकांनी माहिती आम्ही तो पावसामध्ये राहतो. जर गाय माता जर उपाशी राहते तर आम्ही पण जेवत नाही. अशी गाय मातेची सेवा आहे. आणि आमच्याकडे जे पोलीस स्टेशन गाय आणून घालतं, आंधळे पांगळे मुख्य असे, तर त्या गाय आम्ही क्लिअर करतो आणि त्याच्यामध्ये आनंद वाटतो. गोशाळा चालवण्यासाठी कोणत्या कोणत्या उपाययोजना वापरता तुम्ही? गोशाळा चालवलं फक्त गायचं महत्त्व पटवून देतो. गाय मातेची सेवा करा आणि तो आम्हाला आनंद आहे. जाता जाता जनतेला काय संदेश देणार? जाता जाता जनतेला हाच संदेश देऊन जाईल की आजपासून फक्त ओम गो मातेने हा मंत्र जप करा, गाय पाळा, गाय मातेची तुमची समस्या कानामध्ये सांगा, तुम्ही तुमच्या घरी एकदम सुखी राहाल. एवढा शब्द नक्की देतो. धन्यवाद. लाभले तुम्हाला. बघा, 1 वर्षापूर्वी मला महाराजांचा पत्ता मिळाला होता की या ठिकाणी आदरणीय परमपूज्य बारशे महाराज गेल्या 25 वर्षापासून गोशाळा चालवतात. महाराजांकडे सुरुवातीला एकच गाय माता होती. आता महाराजांकडे जवळपास 500पेक्षा जास्त गोमातांचं संगोपन महाराज करत असतात आणि 3 गौशाळा महाराजांच्या सद्य परिस्थितीमध्ये आहे. आणि त्या गोमातेची तब्येत जी आपण बघितली तर इतकी छान आहे. आपल्या घरी जर 2 गायी आपल्याला सांभाळायच्या असतात तर आपल्या नाकीनं येतात, तर तिथे 500 गोमातांचं संगोपन एकटे महाराज कसं करत असतात, ही दैवी शक्ती महाराजांकडे आहे. आता महाराजांनी जे प्रवचन घेतलं तर त्याचा आपल्या याच्यावर प्रोग्रामवर कितपत परिणाम होईल? बघा, प्रोग्राम ठेवला आजचा हा प्रोग्राम जो झालेला आहे, जे प्रवचन जे झालेलं आहे, याचा परिणाम प्रत्येक खेड्यापाड्यात, प्रत्येक जिल्ह्यात आणि जवळपास संपूर्ण भारतभर याचा परिणाम होणार आहे. प्रत्येक जण आता समस्या स्वतःची समस्या सॉल्व्ह करण्यासाठी गोमातेचं संगोपन करणार आहे, गोमातेची सेवा करणार आहे. आणि गोमातेची सेवा केल्याने 100% प्रत्येकाची समस्या ही सुटणार आहे. धन्यवाद. प्रवचन केलं, त्यांच्या मताशी आपण सहमत आहात का? हो, 100% सहमत आहे. आणि गुरुचे जे आता प्रवचन झालं तर त्यांनी जे सांगितलेले वचन आहे, प्रवचन आहे, तर तुम्ही कितपत उपयोगात आणता? 100% मी सकाळी आरती घेतल्याशिवाय बाहेरच निघत नाही गोमातेची. आणि आम्ही त्यांना गुरुसुद्धा मानवलेले. का गुरु मानवलेले? कारण त्यांनी मुख्य चित्रपाचा आजपर्यंत एवढा आशीर्वाद घेतलेला आहे की 500 गाई. आपण शेतकरी का होत नाही, मी शेतकरी स्वतः. माझ्याकडे 2 गाई आहे, 2 गाईला मी पुरेपूर सांभाळतो नाही झालं तर. पण याच्या पलीकडं आम्हाला ती शक्तीच भेटत नाही, ताकद भेटत नाही, कारण आम्ही खाऊ घालू शकत नाही तिथं. पण इथं या महाराजाकडे एवढी शक्ती आहे, कोणाकडे भिक मागितलं नाही त्यांनी आतापर्यंत की 200 रुपये द्या का 500 रुपये द्या. कुठून कोणाला काय बुद्धी येते? ट्रकना चारा तिथं येतो, ट्रकना बाटा तिथं येतो. एवढे गोसेवेकरी तयार झाले तिथं, खूप लोक येते. आता महाराज जे बारसे महाराज आहे यांनी जे इथं प्रोग्राम घेतला आणि त्यांचा जे मठ आहे का? मठ नाही, गोशाळा आहे. मठ नाही, काही नाही, काही नाही. गोशाळा. सार्वजनिक सामुदायिक. गोशाळा आहे, त्याचं पालन पोषण कसे करता महाराज? महाराज काय, आता या आम्ही काही इथून जातो दर गुरुवारी किंवा रविवारी. आम्ही झाडझूड लोट करतो, शेणपाणी आम्हीच करतो. त्यांची खाण्याची व्यवस्था? घर गाईची ना, हे आमच्यासारखे भक्त जेवण आणून देतात तिथं. ठीक आहे. महाराजांना कधी 10 रुपये आमच्याकडून मागितलेच नाही. आम्ही 12 महिने झाले जाऊन सनी, पण त्यांनाच माहिती बिचारे. आणि नसलं काही चारा तर स्वतः महाराज रानात नेऊन सनी गाई चारतात. तुम्ही पालन करशाल का? हो, सर्वप्रथम माझं नाव सांगतो. ज्ञानेश्वर निवृत्ती कोरडे, मुक्काम पोस्ट गाडेगाव, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर. महाराजांनी जे प्रवचन केलेलं आहे त्याबद्दल सांगायचा विशेष म्हणजे सर्व ते अंगीकारण करणार आहे कोणी पण. त्याच्यानंतर गाईची सेवा कशी करावी ही महाराजांनी चांगल्या प्रकारे सांगितले आहे. गोसेवा ही सर्वात श्रेष्ठ सेवा सांगितलेली आहे. सर, आता महाराजांनी जो मंत्र दिला तो मंत्र म्हणून दाखवा. ओम गो माताय नमः, ओम गो माताय नमः. याचा फायदा होईल का तुम्हाला? 100% मला झालेला आहे. काय सांगाल जाता जाता आपल्या जनतेला? आपल्या जनतेला हे सांगन बाबा, गोसेवा ही सर्वात श्रेष्ठ सेवा आहे. गोसेवा सर्वांना करायला पाहिजे. आपण हा हिंदू धर्मात जन्माला आलेलो आहे, त्यामुळं गोसेवा ही सर्वात श्रेष्ठ सेवा आहे, ती सेवा करायला पाहिजे. माताय नमः. परमपूजनीय बारशे महाराज
यांना मी त्रिवार वंदन करतो आणि आपल्या करमडवाशीतल्या सर्व जे काही गोभक्त असेल करमड परिसरातली जालना जिल्हा संभाजीनगर आणि आमच्या वैजापूरमधून सुद्धा गोभक्त आले. ह्या करमड गोभक्तांना खूप 3 महिन्यापासून आमच्या सलग मागायला गेले होते का महाराज आम्हाला तारीख द्या, पण आमची गुरुवार आणि रविवार 2 दिवस समस्या असल्यामुळे आम्ही तारीख देत नाही. पण त्यांच्या तारखेसाठी आम्ही मागच्या म्हणजे कालच रविवार असताना संपूर्ण समस्या बंद करून थोडीशी या कार्यक्रमाची रूपरेषा आखली आणि आपला रूट कशा पद्धतीनं आहे महाराज आपल्याला परमपूज्य बारशे महाराज यांनी आम्हाला सूचना दिल्या की आपल्याला अशा रूटनं जायचं आहे, असा कार्यक्रम आपला आयोजित करेल आहे. कार्यक्रम हा उत्सवानं पार पडला पाहिजे. आपल्या गोमातेचं काय महत्त्व आहे हे समजून सांगितलं असलं पाहिजे. त्या गोशाळेचा मी अध्यक्ष असल्यामुळे तुम्हाला मी चॅनल एवढं सांगतो का आमचं जे शक्य नाही, जे जर शक्य होत असेल ते फक्त आमच्या गोशाळेवर. आज आमचं जर तुम्हाला जिवंत उदाहरण थोडंसं 1 मिनिट सांगतो मी. वैजापूरमध्ये येऊन येवल्याजवळ एक आमचे गोसेवक आहे, त्यांचे 40 गावामध्ये जातेळ्यास दोघाही नवरा बायकोचा ॲक्सिडेंट झाला. वय 56 आहे, पण तिथंही न्यारा झाल्यामुळे आमच्या सावंत साहेबाला भेटली. सावंत साहेबांना आमच्या गोशाळेला संपर्क केला की बा तुम्हाला मूळमाल जरी वाढला असेल तरी तुम्हाला गोशाळाच्या माध्यमातून आमची गोमाता तुम्हाला मुलगा नक्की देऊ शकते. तर त्या ताई आमच्याकडे आल्या आणि विचारलं तर आमच्या परमपूज्य महाराजांना त्या ताईला जसं रेग्युलरचे पेशंट असत्या त्याला आम्ही भस्म दिला आणि त्या ताईला सांगितलं का तुम्हाला नक्की मुलगा होईल. तीच आई शक्य झाली का बा माझं वय 56 आहे, माझं मुलाबाळाचं ऑपरेशन व्हायला हे कसं शक्य होईल. तर त्या ताईला आम्ही सांगितलं ताई जे शक्य होत नाही, जे शक्य होत असेल फक्त आपल्या श्रीकृष्ण गोशाळेवर होतं. तर आज त्या ताईला 3 महिन्याचा मुलगा असून एकदम गुडगुडीत आनंदात आहे. तुम्ही माझ्या संग संपर्क केल्याबद्दल मी महाराष्ट्र जनता 24 तासाचं खूप. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात कवठळ भेंडवर रोडवर आज सकाळी भीषण अपघात झालाय. त्यात वृषाली प्रकाश गावंडे या शिक्षिकेचा जागीच मृत्यू झालाय. त्या पातुर्डा बुद्रुक येथील रहिवासी असून पिंपळगाव काळे येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. होळीच्या दिवशी सकाळची शाळा असल्यानं त्या स्कूटीवरून शाळेकडे जात असताना दूध संकलन केंद्राच्या सेंट्रो कारनं त्यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात गाडीचे टायर डोक्यावरून गेल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झालाय. ही घटना सकाळी सुमारे 6:45 वाजताच्या सुमारास घडली. अपघातानंतर चालक वाहनासह फरार झालाय. घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. पुढील तपास सुरू आहे. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सचिन पाटील यांनी. पांढरी इंट्रा गाडी होती, तो कवठळीकडून आला आणि ते बाई तिकूनच आली. त्यानं समोरून उडून दिला आणि लागे पुढे गेला आणि लागे परत कल्ला रिटर्न कवठळीकडे गेला वापस. ते बाई जागेवर पडेल होती. म्हणजे भेंडोळकडे चालला होता? हो, भेंडोळकडे बाई चालली होती, तोही चालला होता. पुढे समोरून जाऊन पुन्हा वापस आला. पुन्हा गाडी त्यानं कलून घेतली आणि परत इकडे गेला, कवठळीकडे गेला वापस रिटर्न. कोणत्या कलरची गाडी होती? पांढऱ्या इंट्रो पांढरी इंट्रा होती ना. आणि ते म्हणजे अशी तिला टप नाही, काही नाही. किती वाजताची घटना आहे? 6:30 पावणे 7 सकाळची. 6:30 आमचा शेगाव टाइम जाते, शेगाव भेंडोळ, आणि त्याच्यानंतर हे घटना घडली 6:45 समजा. तुम्ही तुमच्या शेतात होते काय? माझ्या शेतात होतो मी. तर मला हा धुवा वदर आला तर म्हटलं साला हे काय झालं अटी, हे गाडी काय पलटी झाली की काय झालं. तर पाहतो तो एक माणूस मला सांगत आला म्हणे ते बाई पडेला आहे. तर मग आम्ही आलो, त्या बाईले हालून पाहिलं, ते बाई जायला होती जाग्यावर. नवभारत कामगार संघटनेनं अन्न पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी उभारलेलं आंदोलन अखेर यशस्वी ठरलंय. शासनानं मानधनवाढीचा निर्णय घेतल्यानं राज्यभरातील हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळालाय. याबाबत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष पाटील यांनी सांगितलंय की ही फक्त मानधनवाढ नाही तर कर्मचाऱ्यांच्या संघर्षाचा आणि एकजुटीचा विजय आहे. अनेक वर्षांपासून अल्प मानधनावर काम करणाऱ्या अन्न पोषण आहार कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सातत्यानं लढा दिला. शासनानं अखेर सकारात्मक निर्णय घेतलाय याचा आनंद आहे. त्यांनी पुढे असंही स्पष्ट केलंय की पुढील काळात इतर प्रलंबित मागण्यांसाठीही संघटना ठामपणे लढा देणार आहे.
या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी. कालपासून शालेय पोषण आहार करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये 1,000 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे. नवभारत कामगार संघटना शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या आंदोलनाला यश आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहेत. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस किशोर पाटील, जिल्हाध्यक्ष नागे पाटील यांची उपस्थिती आपल्याला बघायला मिळत आहे. यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांच्या या आंदोलनाच्या नंतर त्यांची पुढचं काय रणनीती आहे आणि मानधनाची वाढ झाली आहे त्याबद्दल त्यांची काय भावना आहे तेही जाणून घेणार आहोत. पोषण आहार जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी जे तुम्ही मागणी केली होती, आंदोलन केलं होतं, त्याला यश मिळालं आहे. कालपासनं अहिल्यानगरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लागू झालं आहे. 1,000 रुपयाची वाढ झालेली आहे, त्याबद्दल काय सांगाल? गेल्या अनेक वर्षापासून आमची ही मागणी होती का कामगारांचा पगार व्हायची. 2024ला माननीय एकनाथ शिंदे ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले त्यांनी मंत्रिमंडळामध्ये ठराव घेतला होता 1,000 रुपये वाढ करण्याचा 24 आणि तो ठराव पास होऊन अद्यापपर्यंत मात्र मंत्रिमंडळाने 1 रुपया वाढवला नव्हता. कालच्या अर्थसंकल्पामध्ये विविध कर्मचाऱ्याबरोबर शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना ही घोषणा मंत्री विखे पाटीलजी यांनी केली काल अहिल्यानगरमध्ये. त्याबद्दल आम्ही अनेक वेळेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन सरकारसमोर आंदोलन करून विभागीय आयुक्तांसमोर तुम्हाला माहीत असेल का 4 वेळेला आमचे आंदोलन झालेले, वेगवेगळ्या ठिकाणी मागण्याचे निवेदन देण्यात आलेले आहेत. शिवसेनेपासून तर सत्तेच्या शिवसेनेत आणि BJPमध्ये सर्वच मंत्री, खासदार, आमदार यांना निवेदन देण्यात आले होते. त्या आंदोलनाला आता यश आलेलं आहे. त्यामुळे या निमित्ताने मी सरकारचं शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या वतीनं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. पण एवढी पुरेशी वाढ झालेली नाही. 1,000 वाढवले म्हणजे त्यांचं समाधान झालेलं असं नाही. ही तात्पुरती वाढ आहे. पण किमान वेतन प्रमाण या देशातला किमान वेतन कायदा आहे त्याप्रमाणे 20,000 रुपये कर्मचाऱ्यांना त्यांनी वाढ करण्यात यावी अशी माझी पुढं मागणी आहे. आणि 1,000 दिल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानले. सध्या किती रुपये त्यांना मानधन मिळते? 2,500 रुपये फक्त मानधन मिळतं. ते फार पुरेसं नाही आहे. 5 ते 6 तास त्यांना काम करावं लागतं. काही कर्मचाऱ्यांना 8 तासही करावं लागतं. ते काम पाहता 2,500-3,000 रुपये फारसं मानधन आहे असं नाही आहे. त्यांचं पोटही त्याच्यावर भरत नाही खरं म्हणजे. म्हणून किमान कमीत कमी 20,000 रुपये किमान वेतन जे कायदा आहे त्याप्रमाणे त्यांना मिळालं पाहिजे. देशभर या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. तामिळनाडूसारखं आणि केरळसारखे राज्य, पॉंडिचेरीसारखे राज्य 10,000, 9,000 ते 10,000 रुपये पगार देतात. महाराष्ट्र प्रगत राज्य असतानासुद्धा 2,500 ते आणि आता 1,000 वाढले, 3,000 3,500 रुपये त्यांच्या हातात पडणार आहे. म्हणून मला महाराष्ट्र सरकारला विनंती करायची आहे, मागणी करायची आहे का किमान तामिळनाडू आणि केरळसारखं 9,000-10,000 हजार रुपये पगार करण्यात यावा. त्यामध्ये कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल अशी माझी मागणी आहे आणि मला असं वाटतं. आता सध्या जी पुरेसं वेतन आहे ते पुरत नाही आहे. येणाऱ्या काळामध्ये वेतनवाढीसाठी काही आंदोलन किंवा सरकारसोबत चर्चा झाली आहे? निश्चित या बाबतीमध्ये आम्ही लवकरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. केरळ आणि पॉंडिचेरी आणि तामिळनाडूसारखा पगार व्हावा अशी आमची मागणी आहे अनेक वर्षापासूनची. ती मागणी पूर्ण करण्यासाठी लवकरच आम्ही एकनाथ शिंदेंचा आत्ता वेळ घेण्याची चाललेलं आहे. एकनाथ शिंदेने परत उपमुख्यमंत्र्यांना भेटून, मुख्यमंत्र्यांना भेटून, नवीनच उपमुख्यमंत्री झालेल्या सुनेत्राताई त्यांनाही भेटू. तिन्ही पक्षाच्या प्रमुखांना आणि विरोधी पक्षाच्या प्रमुखांना आम्ही भेटणार आहोत आणि पक्षविरहित या लोकांची मदत आम्हाला व्हावी अशी आमची कर्मचाऱ्यांची मागणी आहे. ती मागणार आहोत आम्ही. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये कधीपासून चालू होणार आहे? अहिल्यानगरमध्ये लागू झालं आहे आपल्या? नाही, ही सगळे महाराष्ट्रामध्येच लागू होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनाच पगार मिळेल. हा असं काही नुसता एका जिल्ह्याचा नाही. हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 1,000 वाढ झालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमची कर्मचारी संघटना आहे. त्यामुळे त्यांना सगळ्यांनाच पगार मिळणार आहेत. नाशिक रोड इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्थापन करण्यात आलेल्या जयंती समितीच्या अध्यक्षपदी कल्पना धनराज दोंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. महिलेला प्रथमच अध्यक्षपदाची संधी मिळाल्यानं हा ऐतिहासिक क्षण मानला जातोय. देवी चौकातील बुद्धविहार इथं झालेल्या बैठकीत ही निवड एकमतानं पार पडली.
समितीच्या उपाध्यक्षपदी राजश्री सावळे तर कार्याध्यक्षपदी मृणाली कापडणे यांची निवड करण्यात आली। संयोजन समितीचे प्रमुख सुनील कांबळे तसंच माजी न्यायाधीश अशोक आव्हाड, प्रकाश ताजनपुरे आणि अतुल भावसार यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक झाली। समता, बंधुता आणि न्यायाच्या विचारांना पुढे नेण्याची जबाबदारी असल्याचं यावेळी नमूद करण्यात आले। कल्पना दोंदे यांच्या नेतृत्वामुळे जयंती उत्सव अधिक भव्य आणि प्रेरणादायी होईल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी। कन्नड तालुक्यातील कोपरवेल, नाचनवेल इथं सालाबादप्रमाणे यंदाही मारुती महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय। श्री श्री 1008 परमानंद गिरीजी महाराज आणि शनिभक्त सुखदेव महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ शुक्रवार दिनांक 6 मार्च 2026 रोजी सुरू होणार आहे, तर सांगता शुक्रवार दिनांक 13 मार्च रोजी होणार आहे। हभप देवीदास महाराज कन्नड यांचे कल्याचे कीर्तन होणार आहे। त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे। हभप साक्षीताई मोहाडीकर यांच्या अमृतमय वाणीतून संगीतमय रामायण कथा सोहळा होणार आहे। यावेळी दैनंदिन कार्यक्रम सकाळी 4 ते 6 काकडा भजन, दुपारी 2 ते 12 संगीत रामायण, 6 ते 7 हरिपाठ आणि रात्री 9 ते 11 कीर्तन होणार आहे। तरी नाचनवेल कोपरवेल या पंचक्रोशीतील भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन कोपरवेल ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आले। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देवीदास थोरात यांनी। आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 150 नागरिक विविध ठिकाणी अडकले असल्याची माहिती समोर आली। या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं तातडीनं हालचाली सुरू केल्यात। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात। आखाती देशांमध्ये अडकलेल्या सुमारे 150 कोल्हापूरकरांपैकी 130 जणांची अधिकृत माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला प्राप्त झाली। या सर्व नागरिकांशी प्रशासन सातत्यानं संपर्कात असून ते सुरक्षित असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय। युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता संबंधित नागरिकांशी संपर्क साधण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। राज्य शासनाकडून मिळणाऱ्या सर्व सूचनांची तंतोतंत अंमलबजावणी केली जात असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय। 28 फेब्रुवारी 2026 रोजी इराण आणि इस्रायलमध्ये अचानक सुरू झालेल्या युद्धानंतर आखाती देशांमध्ये जी काही परिस्थिती निर्माण झाली त्याची गंभीर नोंद महाराष्ट्र शासनाने घेतलेली आहे। माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडून आणि राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून आलेल्या सूचनानुसार आपला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष त्या सूचनांची अंमलबजावणी करत आहे आणि आपल्या जिल्ह्यातील जे टूर्स ऑपरेटर्स आहेत त्यांच्याकडून पण आपण माहिती घेतली। तर तात्काळ आपण जी माहिती घेतलेली होती त्यानुसार 3 टूर ऑपरेटर्सच्या यांच्या माहितीनुसार साधारणतः 100 पर्यटक आपले दुबईमध्ये गेलेले होते, त्यांचा डेटाबेस आपल्याला समजला। त्यासोबतच राज्य शासनाच्या सूचनेनुसार आपण आपला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा जो संपर्क क्रमांक आहे तो सर्व लोकांना शेअर करून ज्या लोकांचे नातेवाईक आखाती देशांमध्ये नोकरीनिमित्त किंवा पर्यटनानिमित्त किंवा यात्रेनिमित्त गेलेले आहेत त्यांची माहिती देण्यासाठी कळवलेलं आहे। तर बहरीन असेल किंवा दुबई असेल, कुवेत असेल, वेगवेगळ्या आखाती देशांमध्ये जे कोल्हापूरकर आहेत त्यांची माहिती आमच्या नियंत्रण कक्षाला येत आहे आणि त्यासोबतच ह्या सर्वांशी संपर्क केला जात आहे। सर्व कोल्हापूरकर जे आखाती देशामध्ये आहेत ते सुरक्षित आहेत अशी आत्ताची माहिती आहे आणि आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की स्थानिक प्रशासनाने आणि स्थानिक शासनाने ज्या काही सूचना केलेल्या असतील त्यांचं आपण सर्वांनी तंतोतंत पालन करावं, परिस्थितीवरती लक्ष ठेवावं आणि शासनाकडून ज्या सूचना येतील त्या त्यांना वेळोवेळी कळवल्या जातील। तर आता सर्वजण सुरक्षित आहेत। परत एकदा मी आवाहन करतो की सर्व कोल्हापूरकरांचे ज्यांचे नातेवाईक आखाती देशामध्ये आहेत त्यांची माहिती जसे आम्हाला कळवली जाईल तशी त्यांची माहिती अपडेट केली जाईल आणि शासनाकडून पुढील ज्या काही सूचना असतील त्याचं त्या ठिकाणी पालन केलं जाईल। ते मी आता सांगितलं तसं शासनाकडून जी काही सूचना येईल आता तरी सर्वजण सुरक्षित आहेत, सुरक्षित जागी आहेत। कोणत्याही नातेवाईकांनी किंवा कुणीही घाबरून जाण्याची गरज नाही किंवा कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवणं योग्य नाही। जशा शासनाच्या पुढच्या सूचना येतील त्याची अंमलबजावणी आहे ती केली जाईल आणि सर्व कोल्हापूरकर इव्हन महाराष्ट्र शासनाकडून सर्व नागरिक आपले सुरक्षित राहतील याची सर्व दक्षता घेतली जाते आणि त्या सूचनांची अंमलबजावणी आपण करत आहे। साधारणतः मी आता सांगितलं तसं दुबईमध्ये 100च्या आसपास पर्यटक गेलेले आहेत आणि एक 30 ते 40 जे वेगवेगळे जे आपले लोक तिथे नोकरीनिमित्त किंवा वेगळ्या कारणानिमित्त आहेत
त्यांची माहिती आत्तापर्यंत आपल्या नियंत्रण कक्षाला आलेली आहे. जशी जशी माहिती येत जाईल तशी ती अपडेट होत जाईल. सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप कायम आहे. भाजपचाच अध्यक्ष होणार या विधानानंतर आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सावध भूमिका घेत वेट अँड वॉच असल्याचं सांगितलंय. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं अध्यक्षपद जो कोणी देईल त्यांच्यासोबत जाण्याची भूमिका घेतल्यामुळे सांगली जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता येणार का आणि भाजपचाच अध्यक्ष होणार का असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित झालाय. यावेळी इराण इस्रायल युद्धावरून खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या उपहासात्मक टीकेवर प्रतिक्रिया देताना भाजपाचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावलाय. सूर्य मंगळ चंद्र या विषयांवरच आता बोलणं बाकी राहिलंय असं म्हणत त्यांनी संजय राऊतांवर उपरोधिक टीका केली. संजय राऊत हे प्रत्येक विषयावर ठाम भूमिका मांडतात, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो असंही ते म्हणाले. हे वक्तव्य त्यांनी सांगली इथं केलंय. सांगली ज्यांना 96 वर्ष पूर्ण झाली आणि 100कडे वाटचाल करतायत, पण सगळी वर्ष दरवर्षी एखादा खूप मोठा युनिक म्हणजे मोठाही असतो आणि वेगळाही असतो असा इव्हेंट, असा उपक्रम ते करतात. कधी ते राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा करतात, कधी ते राष्ट्रीय स्तरावरची कबड्डी स्पर्धा करतात. यावर्षी राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित केली आहे. अतिशय नेमकं नियोजन आणि अतिशय देखणं नियोजन करण्यामध्ये मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील आणि त्यांची टीम ही नेहमीच पुढे असतात. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि 100च्या दृष्टीने त्यांनी त्यांचा फेज वाईज काही प्लॅन तयार करावा, तो आम्ही नक्की व्यवहारात येईल असा प्रयत्न करू. या ग्राउंडचं लीज त्यांचं संपलं आहे, त्याची लगेच प्रक्रिया सुरू करू. सांगली जिल्हा परिषदेसाठी आज आपली बैठक झाली, पार पडण्यात आलेली आहे. या बैठकीमध्ये काय ठरलं आणि नेमकं सत्तेसाठी आज कुठलीही बैठक झाली नाही. आज 2 कार्यक्रम, एक तर जिल्हास्तरीय ग्रंथ उत्सवाचा समारोप आणि शरीरसौष्ठव, 2 कामामध्ये आलो की मी खूप भेटीगाठी करत असतो. सांगली जिल्ह्याची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये आम्ही वेट अँड वॉच बघूया काय काय होतं. अजित पवार गटाचे काल सांगितलं की म्हणून म्हटलं कोण 16 वर्ष देईल म्हणून म्हटलं की वेट अँड वॉच. त्यामुळे वेट अँड वॉच भूमिकेमध्ये आम्ही आहोत आणि प्रत्येकाला आपला अध्यक्ष व्हावा आणि आपला पदाधिकारी व्हावा असं वाटणं स्वाभाविक आहे, त्यात चुकीचं काहीच नाही. व्यवहारात काय काय होतं बघूया. 1930 पासूनचे जिल्ह्यातले सगळ्यात मोठं हे मंडळ आहे, पण विकास निधी मिळत नसल्यामुळे अनेक. अमरावती शहरातील वनमाला संस्था आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारानं डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय इथं रंगपंचमीचा आनंदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दृष्टीहीन विद्यार्थ्यांनी डीजेच्या तालावर नाचत इको फ्रेंडली रंगांची उधळण करत रंगोत्सवाचा मनमुराद आनंद लुटला. धुलीवंदनाच्या या खास कार्यक्रमात आयोजकांनी विद्यार्थ्यांसोबत गुलाल उधळून त्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. रंग, संगीत आणि उत्साहाच्या वातावरणात हा सोहळा केवळ सणापुरता मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी आणि आपुलकीचा संदेश देणारा ठरला. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंदच या उपक्रमाचं खरं यश ठरलं. दादा, काय सांगाल, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा होळीचा सण साजरा झाला, कसा एक उत्साह होता? वनमाला बौद्धिशन संस्था, सात फाउंडेशन, स्वराज्य प्रतिष्ठान अमरावती, डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अमरावती विद्यालय या ठिकाणी दरवर्षी दिव्यांग बांधवांसोबत रंगपंचमी आपण होळीच्या दिवशी साजरी करतो आणि त्यांनीसुद्धा आनंदात कुठे कमी राहू नये हाच उद्दिष्ट पुढे ठेवून त्यांच्या चेहऱ्यावर कसा आनंद येईल, कोरड्या रंगाच्या माध्यमातून त्यांनी आनंद कसा साजरा करायचा, त्यांनीसुद्धा कशाप्रकारे चांगल्या प्रकारे रंगपंचमी खेळायची हाच हेतू पुढे ठेवून आपण दरवर्षी डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय या ठिकाणी रंगपंचमी ह्या होळीच्या दिवशी आपण साजरी करतो आणि त्याचा खरोखर आम्हाला एक म्हणजे मनापासून समाधान वाटते. अंध विद्यालयात आपलं म्हणणं बरोबर आहे की त्यांना अंध आहेत, ते दिसत नाही, दिव्यांग आहेत. खरोखर देवानं दिलेली ही देण जरी असली मात्र अपंगत्वावर मात करत ते जीवनात आपल्याला डोळ्याने दिसतं सर्व, पण मी असं म्हणेल की आपल्यापेक्षा 2 पाऊल ते निश्चितच पुढे आहे. कारण त्यांच्या या रंगपंचमी होळी सण
खेळण्याच्या माध्यमातून दिसते आणि इतरत्रे आपण कार्यक्रम या ठिकाणी करत असतो ते प्रत्येक कार्यक्रमात आपल्याला अव्वल दिसते. असं कुठलंच कार्यक्रम दिसत नाही की ते कुठं आणि स्वतःला कमजोर समजून घेत नाही आहे. ते दृष्टीहीन जरी असले तरी बा आपण दृष्टीहीन नाही आहे तर त्याच ताकदीने त्याच पद्धतीने आपला आनंद दुगणित ते दरवर्षी या ठिकाणी साजरा करतात. डोंबिवली येथील CISF जवान बसंत सिंग यांचं हैदराबाद इथं प्रशिक्षणादरम्यान निधन झालंय. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच डोंबिवली परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते. त्यांचं पार्थिव डोंबिवलीतील राहत्या घरी आणण्यात आलं. यावेळी स्थानिक पोलीस अधिकारी तसंच CISFचे अधिकारी आणि जवानांनी त्यांना मानवंदना देत श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बसंत सिंग यांच्या पश्चात पत्नी, आई वडील आणि 2 मुलं असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर तसंच परिसरातील नागरिकांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.